हॅलो मुलांनो, मी नम्रता तुम्हा सर्वांचं माझी शाळा या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 3, ज्याचं नाव आहे चतुर शेतकरी। तर आज मी या लेसनचं रीडिंग करणार नाही आहे, तुम्हाला मी हा लेसन जो आहे एक स्टोरीमध्ये सांगणार आहे, कारण हा लेसन अगदी स्टोरीचा आहे। त्यामुळे मी तुम्हाला त्याची स्टोरी सांगेन, मग जेव्हा तुम्ही रीडिंग कराल तेव्हा तो लेसन तुमच्या लक्षात येईल। तर या लेसनमध्ये काय आहे की एक शेतकरी असतो जो खूप हुशार असतो आणि त्याची परीक्षा घ्यायला देव आलेला असतो आणि तो शेतकरी त्याच्या हुशारीने आणि त्याच्या चातुर्याने त्या परीक्षेमध्ये पास होतो। तर अशी ही स्टोरी आहे, तर आपण आता ते पाहूयात। तर मी तुम्हाला सांगते ती स्टोरी। ते एक शेतकरी होता जो खूप चतुर म्हणजे हुशार असतो आणि त्याच्या शेतामध्ये चांगले पीक येत नसायचे। त्यामुळे त्याला खूप काळजी पडलेली असते की आपल्या शेतामध्ये खूप चांगले पीक येत नाही आहे, तर आता काय करावे। तर मग तो काय करतो की देवाला प्रार्थना करतो की देवा माझ्या शेतामध्ये चांगलं पीक येऊ दे, त्याच्यातील निम्मे पीक मी तुला देईन। आपण कसं देवाला पास होऊ दे म्हणतो आणि मग मी तुला अमुक एक गोष्ट देईन किंवा मी हे करेन असं म्हणतो, तसा हा शेतकरी देवाला म्हणतो की माझ्या शेतामध्ये चांगले पीक येऊ दे, मी त्याच्यातील निम्मे पीक तुला देईन। तर देव म्हणतो ठीक आहे, चालेल। मग जेव्हा पेरणी येते तेव्हा शेतकरी विचारतो की देवा तुला पिकाचा कोणता भाग पाहिजे। तेव्हा शेतकरी काय म्हणतो की तुला कोणता भाग पाहिजे। मग देवाला पण त्याच्या चातुर्याची परीक्षा पाहिजे असते, म्हणून देव काय म्हणतो की देवा मला पिकाचा वरचा भाग पाहिजे। मग तेव्हा शेतकरी असतो खूप हुशार चतुर, मग तो काय करतो की शेतकरी भुईमुगाचे पीक लावतो। भुईमुग म्हणजे आपले शेंगदाणे, त्याचे पीक लावतो आणि हे शेंगा जे असतात भुईमुगाच्या त्या जमिनीच्या खाली येतात, म्हणजे वरती काय असतो, पाला असतो संपूर्ण। तर मग जेव्हा शेंगा काढायची वेळ येते तेव्हा मग देव येतो। मग देवाला तो काय विचारतो, देवाने काय मागितलेलं असतं की वरचा भाग मागितलेला असतो। मग शेतकरी काय करतो, देवाला वरचा भाग म्हणजे संपूर्ण पाला देतो आणि स्वतःला घेतो भुईमुगाच्या शेंगा। मग याच्यामध्ये कोणाला फायदा होतो, शेतकऱ्याला। मग परत पुढच्या वर्षी काय होतं, देवाला शेतकरी विचारतो देवा आता ह्या वर्षी तुला कोणता भाग पाहिजे। मग देव काय म्हणतो, अरे ह्याने मागच्या वेळेस मला फसवलेलं, मग आता ह्यावेळेस मी खालचा भाग मागतो। असं देव विचार करतो आणि म्हणतो मला खालचा भाग दे। मग शेतकरी काय करतो, खूप हुशार असतो शेतकरी, तर तो काय करतो, यावेळी तो काय लावतो, जोंधळ्याचं पीक लावतो। आणि जोंधळा म्हणजे ज्वारी, आणि ज्वारीचं पीक हे वरती येतं आणि खाली काय असतात, ताटं असतात। मग यावर्षी पण काय करतो शेतकरी, आपल्या हुशारीने त्याला फायदा होतो, हुशारीने शेतकऱ्याला फायदा म्हणजे ज्वारीचे कणस त्याला मिळतात आणि देवाने कोणता भाग मागितलेला असतो, खालचा भाग मागितलेला असतो। मग त्यामुळे देवाला काय मिळतं, ताटं मिळतं। तर देव म्हणतो अरे यावर्षी पण मला फसवलं। मग आता पुढच्या वर्षी काय होतं, शेतकरी परत विचारतो तिसऱ्या वर्षी की तुला कोणता, देवाला विचारतो की तुला यावर्षी कोणता भाग पाहिजे। तर देव काय म्हणतो, यावर्षी मला निम्मा वरचा भाग पाहिजे आणि निम्मा खालचा भाग पाहिजे, कारण मागची 2 वर्ष शेतकऱ्याने देवाला फसवलेलं असतं त्याच्या चातुर्याने। मग ह्या वर्षी शेतकरी खूप विचार करतो आणि आता काय लावायचं, तर मग तो काय लावतो, मका लावतो। मक्याचं पीक कुठे येतं, म्हणजे मक्याचे कणस जे आहेत ते मध्यभागी येतात, त्यामुळे तो ठरवतो की ह्यावर्षी मका लावूया आपण। आणि मग काय होतं, खूप उत्पन्न निघतं त्याला। आणि मग जेव्हा देवाला त्याचा भाग द्यायची वेळ येते, तर देवाने कोणता मागितलेला असतो, वरचा निम्मा मागितलेला असतो आणि खालचा निम्मा मागितलेला असतो। मग यामध्ये फायदा कोणाला होतो, शेतकऱ्याला होतो, कारण मक्याचे कणस जे असतात ना ते मध्यभागी येतात। त्यामुळे देवाला शेतकऱ्याचं खूप कौतुक वाटतं, त्याच्या हुशारीचं खूप कौतुक वाटतं, कारण तिन्ही वर्षी देव परीक्षा घेतो पण शेतकरी
पास होतो आणि शेतकरी स्वतःचा हुशारीने स्वतःचा फायदा करून घेतो. तर पुढे काय होतं की देवाला खूप कौतुक वाटतं त्याच्या हुशारीचं, चातुर्याचं शेतकऱ्याच्या. पण देव काय ठरवतो, आता ह्या शेतकऱ्याची आपण ना परीक्षा घ्यायची असे ठरवतो. आणि मग तो काय करतो, मेघराजा म्हणजे कोण, पाऊस, तर वरुण देव यांना आज्ञा करतो की यावर्षी पावसा तू फक्त डोंगरावरती पड, शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय पडू नकोस, म्हणजे मला फायदा होईल, म्हणजे कोणाला, देवाला फायदा होईल असं विचार करतो देव. आणि मेघराजाला आज्ञा करतो की पावसाला की तू फक्त डोंगरावरती पड. तर आता त्याच्यामध्ये एक ट्विस्ट येतं की काय त्यांनी शेतकऱ्याने काय पाळलेला असतो, तर एक पोपट पाळलेला असतो. आणि तो पोपट पावसाचं आणि देवाचं बोलणं ऐकतो आणि तो जाऊन शेतकऱ्याला सांगतो की देवाने मेघराजाला सांगितलेलं आहे की यावर्षी फक्त डोंगरावरच कर. पण आपला शेतकरी जो असतो तो खूप हुशार असतो. मग तो काय करतो, तो खूप विचार करतो आणि काय करतो, डोंगरावरती भाताचं पीक लावतो. मग काय होतं, भात जो आहे म्हणजे तांदूळ आपण जे खातो ते लावतो आणि तांदळाच्या पिकाला खूप पाऊस लागतो. मग काय होतं, मग भात येतो डोंगरावरती. आणि काय होतं मग शेतकऱ्या भाताचं भरपूर पीक येतं आणि भात होतो आणि शेतकऱ्याला खूप फायदा होतो. आणि हे सगळं पाहून देवाला खूप कौतुक वाटतं शेतकऱ्याच्या हुशारीचे आणि त्यामुळे काय होतं, देव प्रसन्न होतो आणि त्याने शेतकऱ्याची पाठ थोपटतो. कारण देव खूप प्रसन्न होतो आणि आनंदित होतो, कारण प्रत्येक वर्षी तो शेतकरी जिंकत असतो आणि आपल्या हुशारीने स्वतःचा फायदाही करून घेतला शेतकऱ्याने. तर अशी ही गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही रीडिंग कराल ह्या लेसनचं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट समजून जाईल. तर या लेसनमध्ये काय लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रीडिंग कराल तेव्हा डायलॉग्स, कोणते डायलॉग्स बोललेत ते लक्षात ठेवा. म्हणजे कोण कोणास म्हणाले हा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, त्याचे उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला ते फायदेशीर होईल. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या वर्षी कोणता भाग मागितला देवाने आणि शेतकऱ्याने त्या वर्षी कोणतं पीक घेतलं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.